ओके, प्लीज स्टार्ट. करूया चालू. हो ऑडिबल आहे ना मी? हो हो, यू आर ऑडिबल. ओके ओके फाईन. नमस्कार बेंगलोर मराठी. आजचा आपला टॉपिक आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आणि होमिओपॅथी. छोटा आणि सिंपल टॉपिक आहे, सगळ्यांना कळेल असा टॉपिक आहे. सुरुवात करूया. सो लाईफस्टाईल डिसीजेस, जसं आपण नावामध्येच आहे, इट इज अ लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस. डिसीजेस म्हणजेच रोग. लाईफस्टाईल डिसीजेस काय आहेत तर आपले जे पण डिसीजेस असतात ते एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्ती समूहाच्या लाईफस्टाईल रिलेटेड जे असतील त्याला लाईफस्टाईल डिसीजेस म्हणतात. इट इज अ वेग टर्म. याच्या अंडर अजून बरेचसे डिसीजेस येतात, आपण त्यातले 3-4 आज कव्हर करणार आहोत. सो बेसिकली हे जे डिसीजेस आहेत, दिस कॅन बी प्रिव्हेंटेड बाय चेंजेस इन डाएट, एन्व्हायरमेंट अँड लाईफस्टाईल, राईट. ह्या डिसीजेसला आधी म्हणजे यापूर्वीच्या ह्याच्यामध्ये असं होतं की काही काही डिसीजेस जे असायचे ते एज रिलेटेड असायचे. फॉर एक्झाम्पल की डायबिटीस म्हणा, बीपी म्हणा किंवा हार्ट अटॅक्स म्हणा, हे 20, 21 और 22 या एज मध्ये नाही होणार. पण आता आपण कॉमनली पाहतो की कोणत्याही एज मध्ये डायबिटीस होऊ शकतोय, कोणत्याही एज मध्ये बीपी होऊ शकतोय, कोणत्याही एज मध्ये हार्ट अटॅक्स येऊ शकतात. सो बेसिकली आता असं काही राहिलेलं नाहीये की कोणत्याही डिसीजला कोणती लॉंगेव्हिटी राहिलेली नाहीये. इट इज नाऊ कॉमन और इट कॅन अफेक्ट टू एनी एज. ओके. हे जे डिसीजेस आहेत हे का वाढतात? बिकॉज ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे WHO नी याच्याबद्दल सांगितलं. आता WHO आपल्या सगळ्यांच्याच माहितीची झाली आहे, कारण का कोविडसाठी जे तुम्हाला काही माहिती मिळते ती मॅक्सिमम WHO कडून शेअर केली जाते. सो WHO, दॅट इज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांनी सांगितलंय की 16 मिलियन लोक दरवर्षी फक्त लाईफस्टाईल डिसीजचे विक्टिम होत आहेत. 16 मिलियन इज अ ह्यूज नंबर विच इज ओनली हॅव्हिंग लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. लाईफस्टाईल चेंजेस, आता माझ्या जन्मापासून ते साधारण आतापर्यंत काय काय दिसून आले हे मी लाईफस्टाईल चेंजेस नोट डाऊन केले तिथे. याच्यामध्ये सिडेंटरी लाईफस्टाईल, आता आपण जे काही जगतोय, पिक्चर बघताना 3 तास मूवी बघत बघत पॉपकॉर्न खात राहणं, कोल्ड्रिंक्स पिणं, जास्त हालचाल न करणं, ही सिडेंटरी लाईफस्टाईल आहे. त्यानंतर तुम्ही कॅलरीज तर खाताय पण त्या बर्न नाही करत आहात कुठे. फॅट इंटेक घेताय पण बर्न नाही करत आहात कुठे. पूर्णपणे माणसाचे जे जॉब होते ते आता मशीननी रिप्लेस झाले. सो बैठे काम वाढलेलं आहे, मशीनचं काम जास्त झालंय. लहान लहान गोष्टी म्हणजे लाईक ट्रान्सपोर्टेशन, शाळेमध्ये जायचंय, वर्क प्लेसला जायचंय, तर आपण मोटर, कॅब, उबर, ओला हे सगळं इतकं इझिली अवेलेबल आहे की आपण चालायचा, सायकलिंगचा हा विचार दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमावर ठेवतो. त्याच्यानंतर आत्ताची लॉकडाऊन मधली सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे टीव्ही बघत बसणं, कम्प्युटर बघणं, नेटफ्लिक्स एवढ्या सगळ्या सिरीज आल्यात, अमेझॉन एवढ्या सगळ्या सिरीज आल्यात. सो बसायचं, बघायचं, नो अदर ऍक्टिव्हिटीज. सो दीज आर द लाईफस्टाईल चेंजेस विच वी आर फेसिंग राईट नाव. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की आपण आता हा सगळा स्ट्रगल कशासाठी करतो? एवढा कामाचा वर्कलोड आहे, डेडलाईन्स असतात, जस्ट टू सर्व्हाइव्ह इन दिस वर्ल्ड. बट रिमेंबर वन थिंग, इफ यू आर नॉट हेल्दी यू कॅनॉट सर्व्हाइव्ह. मेंटली जर तुम्ही स्वतःला रिलॅक्स केलं नाही, रेस्ट दिली नाही, फिजिकली बॉडीला एक्सरसाइज केला नाही, प्रॉपर डाएट नाही घेतला, तर हाऊ कॅन यू सर्व्हाइव्ह? सो या स्ट्रगलमध्ये आपण आपल्या हेल्थकडे निग्लेक्ट करतोय. याच्या आधी पण आपल्या वातावरणामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स होते, म्हणजे बॅक्टेरियाज होते, व्हायरसेस होते. सो मॅक्झिमम टाइम डिसीज आपल्याला त्याच्यामुळे व्हायचे. जसं की आता कोविडचा व्हायरस आहे, तो एन्व्हायरमेंट मध्ये आहे, त्याच्यामुळे आपण अफेक्ट होतोय. पण हे झाले बाहेरचे, ज्याला आपण काही करू शकत नाहीये प्रिकॉशन्स घेण्याशिवाय. अनदर थिंग इज जिथे आपण करू शकतोय, फॉर एक्झाम्पल लाईफस्टाईल डिसीजेस, याच्यामध्ये आपण पूर्ण काळजी घेतली तर आपण म्हणजे या रोगांच्या लिस्टमध्ये ऍटलिस्ट ऍड नाही होणार. असं म्हटलं जातं की प्रत्येक 10 मागे 5 जण जस्ट बिकॉज ऑफ त्यांच्या निग्लेक्ट बिहेवियरमुळे, केअरलेसनेसमुळे, ह्या सगळ्यामुळे ह्या आजारांचे बळी होत आहेत. आता कोणते कोणते आहेत लाईफस्टाईल डिसऑर्डर्स याची लिस्ट आहे.
कॅन्सर, डायबिटीस, बीपी, डिप्रेशन, ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा, ऍसिड पेप्टिक डिसऑर्डर्स म्हणजेच डायजेशनचे जे काही प्रॉब्लेम, पोटाचे जे काही विकार आहेत ते, अथेरोस्क्लेरोसिस म्हणजेच आपलं ज्या रक्तवाहिन्या असतात तर त्यांच्या भोवती चरबीचा लेअर साठून त्या घट्ट होणं, कडक होणं आणि त्याच्यानंतर ब्लड सप्लाय आपला नॉर्मल पहिल्यासारखा न होणं, दॅट इज अथेरोस्क्लेरोसिस. अर्थरायटिस म्हणजे संधिवाताचे प्रकार, गुडघेदुखी, सांधेदुखी, ह्या सगळ्या गोष्टी. लिव्हरचे डिसीजेस, हार्टचे डिसीजेस, त्याच्यामध्ये पुन्हा बीपी, हार्ट अटॅक ह्या गोष्टी आहेत. रिनल फेल्युअर म्हणजे किडनीचे डिसऑर्डर्स. मेटाबॉलिक सिंड्रोम, मेटाबॉलिक सिंड्रोमलाच सिंड्रोम एक्स म्हणतात. हे 3 रोगांचं कॉम्बिनेशन आहे ज्याच्यामध्ये पेशंटला डायबिटीसही असतो, हायपरटेन्शन म्हणजे बीपी पण असतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे लठ्ठपणा पण असतो. सो दॅट इज मेटाबॉलिक सिंड्रोम. नंतर आहे अस्थमा. अस्थमा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि नंतर आहे पीसीओडी, दॅट इज पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज और पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, जो की आता मुलींमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो. आपण यावर बोलणार. सो आता तुमच्या समोर दिसत असेल की मी आत्ताचे जे लाईफस्टाईल डिसीजेसची यादी सांगितली याचे कॉमन कॉजेस काय आहेत, म्हणजे हे कशामुळे होतात, याची कारणं काय आहेत. तर बेसिकली हे आहे, पहिलं कारण आहे फॉल्टी डाएट. आपण चुकीच्या पद्धतीचा आहार घेतोय. ते जंक फूड असू देत, प्रोसेस्ड फूड असू देत, ओव्हर इटिंग असू देत, म्हणजे अनावश्यक पद्धतीने खात राहणं. आवडतंय म्हणून खाणं आणि भूक लागलीये म्हणून खाणं, या 2 गोष्टींमध्ये खूप फरक आहे. आणि एक्सेसिव्ह इनटेक ऑफ सॅच्युरेटेड फॅट्स. आता या ज्या सॅच्युरेटेड फॅट्स आहेत याचा एक्सेसिव्ह इनटेक म्हणजे एका लिमिट नंतर चीज, बटर याचा एक्सेसिव्ह इनटेक गेला तर तुमचं फॅट डिपॉझिशन तुमच्या बॉडीमध्ये होणारच आहे, बरोबर. आणि सॅच्युरेटेड फॅट्स इटसेल्फ लीड्स टू द हायपरलिपिडेमिया. म्हणजे सॅच्युरेटेड फॅट्स तुमच्या शरीरामध्ये जर जास्त असतील तर तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणार आहे, ज्याला आपण लिपिड म्हणतो. ठीक आहे. सेकंड इज सिडेंटरी लाईफस्टाईल. आता सिडेंटरी लाईफस्टाईल मध्ये जसं मी सांगितलं की फिजिकल इनॅक्टिव्हिटी, लॅक ऑफ एक्सरसाइज रिलेटेड टू युअर ऑक्युपेशन, म्हणजे जर कम्प्युटराइज्ड वर्कच असेल तुमचं तर तुमचं एक्सरसाइजचं प्रमाण कमी असणार आहे. बट तसं होऊ देऊ नका. ठीक आहे. थर्ड वन इज एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. याच्यामध्ये पोल्युशन तर आहेच, प्लस कीटकनाशकांची फवारणी शेतीमध्ये जी केली जातात, आपण भाज्या न धुता जर खाल्ल्या गेल्या तर या थ्रू पण आपल्याला, म्हणजे हे पण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये येतात. त्यानंतर एक्सपोजर टू एक्सरेज म्हणा, सिटी स्कॅन मशीन्स मध्ये म्हणा, सोनोग्राफीचे मशीन्स म्हणा, यामधून जे हार्मफुल रेज येतात दॅट ऑल्सो कम्स अंडर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. ओके. नेक्स्ट इज अल्कोहोल अँड सिगरेट कन्झम्पशन. आता सहसा हे खूप कॉमन झालंय. स्ट्रेस आला, मला बरं वाटतं स्मोक केल्यावर, सोशल ड्रिंकिंगच करतो फक्त, बाकी काही करत नाही. ओके. सो वी ऍट सम लेवल हॅव टू कॉम्प्रोमाइज ऍट दिस. आता मला कॉम्प्रोमाइजच म्हणायला लागेल कारण आत्ताची लेटेस्ट न्यूज तुम्ही पाहिल्याच असतील, त्याच्यावरनं कित्येकांसाठी हे कॉम्प्रोमाइजच आहे. ओके. पण ते करू शकत नाहीयेत आपल्या हेल्थसाठी. सो डेफिनेटली आपल्याला अल्कोहोल स्मोकिंग, सिगरेट कन्झम्पशन आणि ऑल्सो टबॅको चुईंग, तंबाखू सुद्धा खूप हानिकारक आहे. याच्यामुळे देखील पोटाचे विकार होतात, श्वसनाचे विकार आहेत अल्कोहोल सिगरेटमुळे, कार्डियक प्रॉब्लेम्स आहेत. हे सगळे प्रॉब्लेम्स तुमचे वाढतील. आणि सगळ्यात मोस्ट प्रॉमिनंट आत्ताचा जो प्रॉब्लेम आहे दॅट इज स्ट्रेस. सध्या जसं आपण म्हणतो भाजीमध्ये मीठ नसेल तर आपल्याला ती भाजी आवडत नाही, तसं सध्याचं लाईफस्टाईल झालंय की आपल्या स्वतःमध्ये जर का आपण स्ट्रेस नाही घेतला तर आपलं लाईफ जगणं अवघड होऊन जाईल. करेक्ट. सो कुठेतरी हा स्ट्रेस घेणं थांबवा. जस्ट बी फ्री फ्रॉम एव्हरी स्ट्रेस. ओके. तुम्ही जितका जास्त स्ट्रेस घ्याल तितके तुमचे हॉर्मोनल लेवल्स जे आहेत ते वरखाली होणार, तुमच्या शरीरातले एन्झाईम्स लेवल आहेत ते वरखाली होणार आणि या सगळ्यामुळे तुमची पूर्ण मेटाबॉलिक प्रोसेस, म्हणजे शरीरामध्ये जी काही उलाढाल होतीये ना ती पूर्णपणे डिस्टर्ब होईल, पूर्ण कोलॅप्स होईल. ठीक आहे. सो हे कॉमन कॉजेस आहेत सगळ्या लाईफस्टाईल डिसीजेसचे. आता मी जेवढी काही लिस्ट सांगितली त्यातले आपण आज 3 रोगांबद्दल माहिती घेणार आहोत. पहिलं आहे ओबेसिटी, दुसरं आहे पीसीओडी आणि तिसरं आहे ऍसिड पेप्टिक डिसीजेस. पहिलं जे आहे ते ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा. लठ्ठपणा हा 2 प्रकारचा असतो.
एक अँड्रॉइड म्हणजेच ऍपल शेप्ड आणि दुसरा गायनॉइड म्हणजेच पिअर शेप्ड. मेल मध्ये म्हणजे माणसांमध्ये जो दिसतो, जेंट्स मध्ये जो दिसतो, पुरुषांमध्ये जो दिसतो तो ऍपल शेप्ड लठ्ठपणा असतो. म्हणजेच त्यांचं पोटाच्या जागी जास्त चरबी वाढलेली असते. आणि पिअर शेप्ड ओबेसिटी जी आहे ती फिमेल मध्ये जास्त तिथे दिसते, जिथे वेस्ट सर्कम्फरन्स जो आहे तो जास्त असतो. सो दीज आर 2 टाइप्स ऑफ ओबेसिटी. आता तुम्हाला असेसमेंट कशी करायची की तुम्ही जाड आहात, तुमचं वजन बरोबर आहे, की तुम्ही ओबेज आहात, ओव्हरवेट आहात का हेल्दी आहात, की अंडरवेट आहात, की एक्स्ट्रीमली ओबेज आहात. इथे हा चार्ट दाखवतेय मी. हे तुम्ही तुमचं घरच्या घरी पण कॅल्क्युलेट करू शकता. ओके. तर हे कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही? तर BMI इज इक्वल टू वजन तुमचं आहे ते किलोग्राम मध्ये घ्यायचं, डिवाइड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. Okay, this is the simplest formula which you can calculate by your own, and you can know by this chart whether you are overweight, obese, healthy, underweight or extremely obese. Okay. आता ओबेसिटी काय आहे हे आपण बघितलं, त्याचे इफेक्ट्स काय आहेत हे पण बघूया. जर तुम्ही लठ्ठ आहात तर डेफिनेटली यू आर मोर प्रोन टू बिकम हायपरटेन्सिव्ह म्हणजेच बीपी, डायबिटीस, डिस्लिपिडेमिया म्हणजेच आपलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण शरीरातलं वाढणं, त्याच्यानंतर कॅन्सर रिस्क इज मोर, मूड डिसऑर्डर्स. आता याच्यामध्ये मूड डिसऑर्डर्स का घेणार आपण? ज्या वेळेला एखादी व्यक्ती वजन वाढायला लागतं तिचं, यू कॅनॉट सी युअर सेल्फ इन द मिरर समटाइम्स. तुम्हाला कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो, तुम्ही स्वतःची अवहेलना करायला लागता, किंवा कोणी तुम्हाला छान म्हणत नाही हे तुम्ही मनाला लावून घेता. ह्या सगळ्या गोष्टी रिलेटेड टू मूड डिसऑर्डर्स. मग याच्यामुळे कित्येकांना डिप्रेशन येतं, कित्येकांना कॉन्फिडन्सच निघून जातो, दे कॅनॉट सर्व्हाइव्ह देम. सो फॉर दॅट मॅटर लठ्ठपणा हा मूड डिसऑर्डर्सच्या अंडर येतो, आणि मूड डिसऑर्डर्स त्याच्यामुळे होऊ शकतात. नेक्स्ट इज हार्ट डिसीजेस, रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर्स. जसं मी तुम्हाला आधी म्हणलं की हॉर्मोन्स, एन्झाईम्स या सगळ्यामध्ये उलाढाल होऊन जाते. याचा सगळ्यात मोठा परिणाम होतो तो रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजेच पुढे आपण पीसीओडी मध्ये बघणार आहोत की रिप्रोडक्शनवर कसा फरक पडतो किंवा इन्फर्टिलिटी कशी येते यामुळे. त्यानंतर लिव्हरचे डिसीजेस आहे आणि बीपी आहे. हे आहेत लठ्ठपणाचे इफेक्ट्स. लठ्ठपणामुळे काय काय होऊ शकतं अँड वाईस वर्सा. सो नाउ व्हॉट टू डू, तुम्ही विचार करत असाल करायचं काय. सो परत एकदा WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, थँक्स टू देम, त्यांनी सजेस्ट केलंय की रोजचं 30 मिनिट आपण मॉडरेट एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. हा मॉडरेट एक्सरसाइज कसा असेल? विच विल बी इक्विव्हॅलंट टू वॉकिंग ब्रिस्कली. आता वॉकिंग ब्रिस्कली म्हणजे काय? तर तुम्हाला ना चालायचंय ना पळायचंय, त्याच्या मधली स्टेप म्हणजे थोडं फास्ट चालायचंय पण थोडं पळल्यासारखं पण. ओके. हे रोज तुम्ही 30 मिनिटं केलं पाहिजे. आणि यासोबतच आठवड्यातले किमान 3 दिवस 20 मिनिट यासोबत विगरस एक्सरसाइज, म्हणजे ज्याला तुम्ही जिम मध्ये कार्डिओ म्हणता ते, विच इज इक्विव्हॅलंट टू रनिंग, हा एक्सरसाइज आठवड्यातून 3 वेळा केला पाहिजे. हे जे आहे हे आपल्याला रेकमेंड का केलंय WHO नी? आपल्याला लठ्ठपणा रोखण्यासाठी. आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो इथे हेच म्हटलं गेलंय की आपल्याला जर लठ्ठपणाला आळ घालायचा आहे, कमी करायचा आहे, तर यू कॅन फॉलो दिस. प्रिव्हेन्शन जर केलं तुम्ही ओबेसिटीचं विथ एक्सरसाइज अँड ऑब्व्हियसली विथ डायटरी इंटरव्हेन्शन्स. डाएट पण यामध्ये महत्वाचं आहे, नाहीतर एकीकडे आपण फक्त एक्सरसाइज करतोय पण फॅट इंटेक चालू आहे, then you will not lose your weight. So this is lifestyle intervention. योगा करा, कार्डिओ करा, एक्सरसाइज करा, फिजिकल वर्कआउट इज व्हेरी नेसेसरी. बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये प्रोटीनही व्यवस्थित प्रमाणात हवं, विटॅमिन्स पण हवेत आणि मिनरल्स पण हवेत, जे की तुमचं दिवसभरात अप्रॉक्सिमेटली 1700 ते 1800 किलो कॅलरी, अकॉर्डिंग टू हाईट आणि वेट हे प्रत्येकाचं बदलतं, पण अप्रॉक्सिमेटली इट इज बिटवीन 1700 to 1800 किलो कॅलरी पर डे फॉर द पर्सन टू कीप युअर वेट कॉन्स्टंट. आता ही जी लिस्ट आहे ही मी हायपोकॅलरिक डाएटची दिलेली आहे तुम्हाला इथे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी 4-5 इथे सांगू शकते की निगेटिव्ह कॅलरी फूड जे आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे सिट्रस फ्रुट्स तर येतातच, फायब्रस फ्रूट पण येतात सगळे,
ऍपल्स म्हणा, सगळ्या टाईप ऑफ बेरीज म्हणा, सॅलरी म्हणा, सॅलड्स म्हणा, सगळे ग्रेप फ्रूट, पीच, पपया, ऑरेंज, मँगो, लेमन. भाज्यांमध्ये बीटरूट आहे, ब्रोकोली आहे, कॅबेज आहे, कॅरेट आहे, कॉलीफ्लॉवर आहे. ही अशी प्रत्येक लिस्ट इथे दिलेली आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला कॅलरी इनटेक खूप कमी जाईल शरीरामध्ये और निगेटिव्ह लेवलला असेल. सो इट हेल्दी फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. आता डाएट टिप्स मी तुम्हाला काय देऊ इच्छिते, तर पहिली गोष्ट अल्कोहोल ड्रिंक्स बंद केला पाहिजे. बटर, मार्गारीन नाही घेतलं पाहिजे. बेकरी प्रोडक्ट्स, कॅन्डी, चॉकलेट, नट्स, क्रीम्स, चीज, पिझ्झा, स्नॅक्स फूड, जिलॅटिन डेझर्ट्स, पुडिंग, जॅम, जेली, शुगर सिरप, आईस्क्रीम्स, मिल्क, हे सगळं तुम्हाला माहिती आहे, आय नो, पण आपल्याकडून हे फॉलो केलं जात नाही. सो वी हॅव टू अवॉइड दीज आयटम्स. आपल्याला शुगरचं म्हणजे साखरेचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण जितकं कमी करता येईल तितकं करायचंय. पहिली गोष्ट आपल्याला काय सुरू करायचंय की लहान ताटामध्ये जेवायचं. लहान ताटामध्ये जितकं मावेल तितकं खायचं. 2 घास कमी खा. आपले मोठे सगळे म्हणतात आपल्याला घरात 2 घास एखाद वेळेला कमी खा, पण जास्त खाऊ नका. सो तुम्हाला किती भूक असेल ती भूक शमवण्यासाठी जितकं अन्न लागेल तितकंच खा. डोंट ओव्हर इट. डोंट मेक इट अ हॅबिट. टीव्ही बघताना, वाचन करताना, दुसरे काही व्हिडिओज बघताना जेवण करू नका. तुम्हाला जर एक्सेसिव्ह अर्ज असेल, म्हणजे खूपच भूक लागली असेल, तर ती कंट्रोल करायचा प्रयत्न करा. त्यावेळेला आधी 1 ते 2 ग्लास पाणी प्या. त्याच्यानंतरही तुम्हाला जर तेवढीच अर्ज असेल तर मग तुम्ही थोडंसं खाऊन घ्या. तुमचं जे अन्न आहे ते प्रॉपर व्यवस्थित चावा आणि मग खा. दिवसाला कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी प्या. आणि स्किम मिल्कच्या ऐवजी जमलं तर सॉरी फुल फॅट मिल्कच्या ऐवजी जमलं तर स्किम मिल्क वापरा. ओके, आतापर्यंतच लक्षात आलं असेल मला वाटतं. नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला तो आहे पीसीओएस, दॅट इज पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. आता पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणजे काय? खूप जणांनी आपल्या घरच्यांपैकीच मे बी 1-2 जणांना तरी सोनोग्राफीमध्ये हा रिझल्ट दिसला असेल कधीतरी की कन्क्लुजन मध्ये पीसीओडी आहे असं. पीसीओडी म्हणजे काय? तुमच्या समोर आता जी आकृती दिसतेय ती आहे युटरसची, म्हणजेच गर्भाशयाच्या पिशवीची. तिथे तुम्हाला दिसत असेल एकीकडे नॉर्मल ओव्हरी आहे, एकीकडे पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी मध्ये काय होतं, तिथे सिस्ट फॉर्मेशन होतं, ज्याच्यामध्ये लिक्विड सबस्टन्स और सेमी सॉलिड सबस्टन्स असतो. ती अशी मण्यांच्या माळेसारखी असते. मण्याची माळ जशी दिसते तसं ते सोनोग्राफी मध्ये दिसतं पॉलिसिस्टिक ओव्हरी. ठीक आहे. ह्याच्यामुळे काय होतं की हे जे रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ओव्हरीज खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ओव्ह्युलेशन साठी. ज्यांना पॉलिसिस्टिक ओव्हरी हा डिसीज आहे और पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम नी त्या डायग्नोज झालेल्या आहेत, त्यांच्यामध्ये हे जे हॉर्मोन्स आहेत याच्या लेवल्सच्या अपडाऊन्समुळे रिप्रोडक्शन मध्ये प्रॉब्लेम येतो, एंडोक्राईन सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे परत मेटाबॉलिक फंक्शन्स गडबड होऊन जातात. आणि याचा पण मेन कॉज आहे चेंज इन लाईफस्टाईल अँड स्ट्रेस. आणि याच्यामुळे कित्येक लेडीज मध्ये इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. ह्याची आयुमर्यादा 15 ते 25 जरी असली तरी आता मेनोपॉजच्या म्हणजे लेडीज मध्ये पण हा प्रॉब्लेम मेनोपॉज पर्यंत, नॉट इन मेनोपॉझल वुमन बट मेनोपॉजच्या एज पर्यंत पण हे प्रॉब्लेम दिसून येतात. अगेन रिस्क फॅक्टर काय काय आहे तर स्ट्रेस आहे, डाएट आहे, लॅक ऑफ एक्सरसाइज आहे, ओबेसिटी आहे. आपण स्वतःवर खूप प्रेम केलं तर हीच हालत होणार आहे. बेकरी प्रोडक्ट्स, शुगर. ओके, तर त्याचे ह्याचे पीसीओडीचे क्लिनिकल फीचर्स काय ते आपण बघूया. पहिलं म्हणजे मेन्स्ट्रुअल डिस्टर्बन्स. सगळ्यात पहिल्यांदा जे जाणवतं आपल्याला ते पिरियड्स मध्ये तुम्हाला जे डिस्टर्बन्सेस येतात ते. काही जणांना पूर्ण पिरियड्स बंद होऊन जातात और काही जणांना 2-3 महिन्यानंतर पिरियड्स येतात. दॅट इज ऑलिगोमेनोरिया. अमेनोरिया इज कम्प्लीट ऍब्सेन्स ऑफ द मेन्सेस. ठीक आहे. पण अमेनोरिया हे प्रेग्नन्सी मध्ये पण असतं. सो इफ यू आर कन्सिव्हिंग देन डोंट थिंक दॅट यू आर हॅव्हिंग पीसीओडी बिकॉज ऑफ अमेनोरिया. फाईन. ऑलिगोमेनोरिया मध्ये जे असतात म्हणजे 2 ते 3 महिन्यांनी ज्यांना साधारण पिरियड्स येतात अशा 80% केसेस आहेत विथ पीसीओएस विच आर रिलेटेड टू क्रॉनिक अनओव्ह्युलेशन.
म्हणजेच त्यांचं ओव्ह्युलेशन प्रॉपर होत नाही आणि त्याच्यामुळे ओव्ह्युलेशन प्रॉपर नाही झालं त्या कन्सिव्ह करू शकत नाही, त्यामुळे इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. तिसरं कारण पण म्हणूयात आणि क्लिनिकल फीचर पण म्हणूयात की आहे हायपर अँड्रोजेनिझम. अँड्रोजन हा एक हॉर्मोन आहे. अँड्रोजन हॉर्मोन हा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. तो बायकांमध्येही असतो आणि पुरुषांमध्येही असतो. पण जेव्हा तो बायकांमध्ये जास्त प्रमाणात होतो त्यावेळेला त्यांना हनवटीवर केस येणं, ओठांच्या वरमिशीच्या जागी केस येणं, त्याच्यानंतर तुमचे केस जसा मेल पॅटर्न बाल्डनेस ज्याला म्हणतो आम्ही, म्हणजे तुमचे जसे पुरुषांचे जातात तसे मध्यभागी तुमचे केस जाणं सुरू होतं आणि ऍक्ने म्हणजेच फोड, पिंपल्स येणं सुरू होतं. सो ही सगळी लक्षणं आहेत. अँड्रोजनचं प्रमाण तुमच्या शरीरातलं वाढल्यामुळे हे सगळी लक्षणं आहेत. इथे तुम्हाला दिसत असेल डायग्राम मध्ये राईट साइडला जिथे मी हिरसुटिझम लिहिलंय, ओव्हर ग्रोथ ऑफ हेअर दिसतेय फेसवर. त्याच्यानंतर स्किन चेंजेस आहेत ज्याला आम्ही अकॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणतो. तुमच्या आर्मपिट्स मध्ये आणि नेप ऑफ नेक मध्ये अशी जाडसर स्किन होते आणि पूर्ण ती ब्लॅकिश होऊन जाते. नेक्स्ट इज मिसकॅरेज. जसं मी म्हटलं की ओव्ह्युलेशनच प्रॉपर नाहीये, त्याच्यामुळे मिसकॅरेजचे चान्सेस 50 ते 60% असतात. आणि ओबेसिटी. ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा आणि पीसीओएस हे एकमेकात गुंतल्यासारखं आहे. ओबेसिटीमुळे पण पीसीओएस होऊ शकतो आणि पीसीओएस असेल तरी लठ्ठपणा वाढू शकतो. ठीक आहे. सो इन शॉर्ट, व्हॉट इज पीसीओएस आणि त्याचे सिम्पटम्स काय आहेत आता आपण जसं बघितलं तर ओबेसिटी आहे, एक्सेस बॉडी हेअर आहेत, इरेग्युलर मेन्सेस आहेत, पिंपल्स आहेत, यामुळे देखील डायबिटीस होऊ शकतो, ओव्ह्युलेशन व्यवस्थित नसेल, डॅन्ड्रफ असेल, इन्फर्टिलिटी असेल आणि स्किन तुमची ऑइली असेल. ठीक आहे. अगेन आपल्याला काय करेक्शन करायची आहे? आपली लाईफस्टाईल. ईट हेल्दी अँड बॅलन्स्ड डाएट, एक्सरसाइज रेग्युलरली अँड ट्राय टू लूज युअर वेट. मेडिटेट. रिड्यूस अपॉर्च्युनिटीज फॉर स्ट्रेस अँड एन्झायटी. ठीक आहे. पुढचा विषय बघूयात, एपीडी. एपीडी म्हणजे काय? ऍसिड पेप्टिक डिसीज. आता ऍसिड पेप्टिक डिसीज म्हणजे काय? आपल्या पोटामध्ये ऍसिड तयार होतं असं आपण जनरली म्हणतो. ठीक आहे. तर हे जे ऍसिड होण्याची किंवा पेप्सिन तयार होण्याची जी प्रक्रिया आहे, पेप्सिन म्हणजे जे प्रोटीन बॉन्ड आहे ते ब्रेकडाऊन करतं आपल्या पोटामध्ये अन्न गेल्यानंतर. ठीक आहे. तर हे दोन्हीला वीक करून टाकतं. एपीडी मध्ये हे दोन्ही वीक होऊन म्युकोझल लेअर जो आहे तुमचा तो वीक होतो, डॅमेज होतो. म्युकोझल लेअर म्हणजे अगदी पातळ अशी, मी पुढच्या डायग्राम मध्ये दाखवते तुम्हाला. इथे तुम्हाला पोटाची डायग्राम दिसत असेल. जठर स्टार्ट होतंय, वर इसोफेगस आहे आणि खाली स्टमक आहे. तर इथे जे बॉर्डरला तुम्ही बघत असाल अनइव्हन लाईन दिसतात, अनइव्हन स्ट्रक्चर दिसतंय, त्याला म्युकस मेम्ब्रेन म्हणतात. तर त्या लेअरला डॅमेज होऊन तिथे तुमचे अल्सर फॉर्म होतात. मग तुमच्या पोटामध्ये ऍसिड तयार झालं किंवा पेप्सिन तयार झालं की तिथे जसं आपल्याला चटका लागला किंवा लागल्यावर लिंबू किंवा काही लागलं तर चुरचुरतं किंवा जळजळ होते, त्याचप्रमाणे इथे आतमध्ये ते होतं आणि आपल्याला पेन चालू होतं. ठीक आहे. तर ऍसिड पेप्टिक डिसीजच्या अंडर ह्या 5 ते 6 एंटिटीज येतात. पहिलं आहे डिस्पेप्सिया. डिस्पेप्सिया म्हणजे अनम्यूट केलंय. ओके. व्हॉट इज डिस्पेप्सिया? डिस्पेप्सिया म्हणजे काय? तर आपल्याला ढेकरा येणं किंवा पोट डंबरल्यासारखं वाटणं, छातीमध्ये जळजळ होणं, उलटी मळमळीसारखं सेन्सेशन येणं, या गोष्टींना डिस्पेप्सिया म्हणतात. इन शॉर्ट, इनडायजेशनची प्रोसेस म्हणजे डिस्पेप्सिया. ठीक आहे. दुसरं जे आहे ते पेप्टिक अल्सर, डिओडेनल अल्सर आणि स्ट्रेस अल्सर. दिस इज वन ऑफ द सेम थिंग, फक्त हे वेगवेगळ्या जागी होतात. ठीक आहे. पेप्टिक अल्सर जो आहे तो तुम्हाला इथे स्टमकच्या इथे, गॅस्ट्रिक अल्सर जो आहे त्यालाच पेप्टिक अल्सर, वर जो आहे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतोय दॅट इज इसोफेजियल अल्सर, आणि खाली जो आहे ते डिओडेनल अल्सर. आणि प्रत्येकाचे सिम्पटम्स वेगळे वेगळे आहेत. आणि शेवटचं जे आहे ते आहे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज म्हणजेच जीईआरडी. इन शॉर्ट सांगायचं आपल्या भाषेमध्ये तर ज्यांना तोंडात गुळण्या येतात, आपण खाल्ल्यानंतर तोंडात येतं बघा सगळं, तर ते जे पित्ताचं पाणी असतं, पिवळं पाणी असतं, किंवा काहींना फेस येतो, उमदळून येतं एकदम म्हणतात,
दॅट इज नथिंग बट GERD. ठीक आहे. आता ह्याची कारणं काय आहेत? हायपर ऍसिडिटी ही सगळ्यांना माहिती असलेली टर्म आहे. तुमचा डाएट फॉल्टी असेल, जर स्पायसी फूड जास्त खाण्यात आलं असेल, हिरव्या मिरचीचं जास्त खाण्यात आलं असेल, लाल तिखट खाण्यात आलं असेल, चमचमीत गोष्टी खाण्यात आल्या असतील, तुमच्या हॅबिट्स म्हणजेच परत स्मोकिंग, अल्कोहोल, टबॅको च्युइंग, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या ह्या 2 गोष्टी आहेत, स्टिरॉइड इंटेक आणि NSAID. स्टिरॉइड्स आता संधिवाताच्या वगैरे पेशंटमध्ये कॉमनली स्टिरॉइड्स दिले जातात, त्यांना हा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट NSAID म्हणजेच याच्यामध्ये दीज आर नॉट स्टिरॉइड्स, दीज आर नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लमेटरी ड्रग्स. म्हणजे तुम्ही जे पेन किलर्स घेता, क्रोसिन म्हणा, कॉम्बिफ्लेम म्हणा, ह्या गोष्टी NSAID मध्ये येतात. जेनेटिक म्हणजे तुमच्याकडे आधीपासूनच हेरिडिटरी असेल तरी पण तुम्हाला हे होऊ शकतं. आणि दुसरं बॅक्टेरियल म्हणजे आता मला वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी H. पायलोरायचं किट वापरलं असेल कधी ना कधी. तर H. पायलोराय हा जो बॅक्टेरिया आहे त्याने इन्फेक्शन जर झालं तुमच्या पोटामध्ये तरी पण ही गडबड सगळी होऊ शकते पोटाची. ठीक आहे. आता याचे क्लिनिकल सिम्पटम्स काय आहेत? जे आता मी सांगितलं, पोटाचे जे सगळे आजार सांगितले एकत्ररित्या, ज्याला आपण ऍसिड पेप्टिक डिसऑर्डर्स म्हणतो, या सगळ्याला एकत्रित, त्याचं तुम्हाला काय काय सिम्पटम्स दिसतील? तर अगदी रात्री तुम्हाला पोटामध्ये दुखायला लागणं आणि मग अँटासिड म्हणजे जेलोसिल वगैरे काही घेतलं किंवा गरम दूध प्यायलं तर बरं वाटणार, किंवा तुम्ही उलटी केली, व्हॉमिटिंग केलं तर तुम्हाला बरं वाटणार, खूप सारी भूक लागणार आणि तोंडामध्ये वॉटर बॅश म्हणजे पूर्ण गुळणी येणार किंवा सगळं फेस तोंडामध्ये येणार. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या एपिगॅस्ट्रिक रिजन म्हणजे कुठे? तर तुमच्या बिंबीच्या वर आणि आपले चेस्टच्या खाली जो मध्यबिंदू येईल तिथे एपिगॅस्ट्रिक रिजन असतं, स्टर्नमच्या खाली. ठीक आहे, बिंबीच्या वर मध्यभागी जिथे. काही जणांना ते हार्ट पेन्स पण वाटू शकतात. ठीक आहे, तर दॅट इज एपिगॅस्ट्रियम, जिथे तुम्हाला प्रेशर आल्यासारखं वाटतं किंवा एकदम पोट फुगलंय असं वाटतं. त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळे असताना बरं वाटतं. दॅट इज अनदर थिंग. ठीक आहे. काही जणांना खाल्लं तर पेन होतं ड्युओडेनल अल्सर मध्ये, काही जणांना खाल्लं नाही तर पेन होतं एपिगॅस्ट्रिक रिजनला. सो हे दोन्ही याचेच सिम्पटम्स आहेत. त्यामुळे साधारण 2 ते 3 तासाचं अंतर ठेवून आपण खाल्लं पाहिजे, सारखं खाल्लं नाही पाहिजे. बर्निंग होऊ शकतं, एक म्हणजे आग होते, पोटात दुखणं असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचे जे काही सिम्पटम्स असतात, जर हायपर ऍसिडिटी तुमची खूप प्रमाणामध्ये वाढली तर तुम्हाला ती हार्ट अटॅक सारखी पण रिझेंबल होते. ठीक आहे, हार्ट अटॅक सारखी रिझेंबल होते म्हणजेच काय, घाबरून जायचं कारण नाही, बट तुम्हाला चेस्ट पेन येतं, मानेपासून हातापर्यंत वेदना जातात, पोटामध्ये गच्च वाटतं, त्याच्यानंतर तुमचं चेस्ट पेन व्हायला लागतं. त्यावेळेला तुमच्या पोटात नसतं दुखत, वरच्या पार्टमध्ये दुखत असतं, चेस्ट पेन होत असतं. सो समवन कॅन रिझेंबल इट विथ द हार्ट अटॅक, पण दिस इज नॉट द हार्ट अटॅक पेन. इट रिझेंबल्स लाईक दॅट बट इट इज नॉट अ हार्ट अटॅक. बट स्टील आय विल ऍडवाइज यू की असं काही पेन वाटलं तर तुम्ही एकदा तरी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे त्यावेळेला. कारण का, आपण कन्फर्म नाही सांगू शकत की हे ऍसिडिटीचंच पेन आहे का हार्ट अटॅकचं पेन आहे, कारण का दोन्ही ऑलमोस्ट सेम असतात, फक्त काही गोष्टी डिफरंट असतात ज्या डॉक्टर बघून तुम्हाला सांगू शकतात. ठीक आहे. सो मॅनेजमेंट काय करणार आहे आपण ह्याच्यामध्ये? पेन जे आहे ते आपल्याला रिलीव्ह करायचंय. त्याच्यानंतर आपण जर लवकर डायग्नोसिस केलं तर अर्ली स्टेजला म्हणजे पहिल्याच लेवलला म्हणजे सर्जरी पर्यंत जायला नाही लागणार, अल्सर आपला डीप नसेल गेला तर. ठीक आहे, कॉम्प्लिकेशन्स जे असतील ते प्रिव्हेंट करता येईल आणि पुन्हा पुन्हा होणार नाही याची दक्षता घेता येईल, म्हणजेच टू अवॉइड रिकरन्स. आता याचे जनरल मेजर्स काय, म्हणजे जर हे त्रास तुम्हाला होत असतील तर तुम्ही काय करायला पाहिजे? साधारण 2-3 तासांच्या अंतराने खाल्लं पाहिजे, कपभर दूध प्यायलं पाहिजे झोपायच्या आधी, स्पायसी फूड अवॉइड केलं पाहिजे, स्मोकिंग, अल्कोहोल, टबॅको हे थांबवलं पाहिजे. तुम्हाला जर डाएटरी ऍडजस्टमेंट म्हणजे तुम्हाला जर माहिती आहे या ठराविक गोष्टीने आपल्याला त्रास होतोय तर ते डाएट मधून काढलं पाहिजे. आणि कॉफी, कॅफिन कमी प्रमाणात घेतलं पाहिजे, त्याचसोबत चहा कॉफीचं प्रमाण कमी केलं पाहिजे. सो हे सगळे लाईफस्टाईल चेंजेस केले पाहिजे जे आता मी तुम्हाला सांगितले.
औषध गोळ्या हे, आणि फ्रुट्स खाल्ले पाहिजेत, व्यायाम केला पाहिजे, भरपूर पाणी प्यायलं पाहिजे आणि फ्रिक्वेंटली जेवण केलं पाहिजे. जेवण म्हणजे 2 ते 3 तासांनी थोडं थोडं खाल्लं पाहिजे, जे की हेल्दी असेल. जसं की डाएट रिच इन फायबर, ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, हे सगळं डायजेशनसाठी हलकं आहे, पचायला हलकं आहे. ठीक आहे. आता ह्या तुम्हाला थोड्याशा टिप्स देते, कारण का ऍसिडिटी प्रकार आणि हे सगळे जे प्रकार आहेत इंडायजेशनचे, तर हे खूप कॉमनली आपल्या घरांमध्ये आढळतात. तर पहिली गोष्ट म्हणजे मी सांगेल की फेनुग्रिक लीव्हज म्हणजे आपली मेथीची पानं, तर ती जी आहे ती कपभर पाण्यामध्ये उकळवायची, त्याच्यामध्ये एक साधारण चिमूटभर मीठ घालायचं आणि ते पाणी दिवसातून 2 वेळेला प्यायचं. दुसरं कॅबेज ज्यूस, आपला कोबी, कच्चा कोबी मिक्सर मधून काढून त्याचा ज्यूस रोज घेतलात तुम्ही 2 वेळेला किंवा रात्री झोपताना ऍटलिस्ट, तर तुमचे जे पोटाचे मसल्स आहेत ते स्ट्रेंथन होतील. सो हा एक चांगला उपाय आहे घरगुती. तिसरं म्हणजे रॉ हनी. आपण मध साधारण दिवसातनं 1 चमचा 2 वेळेला जरी घेतलं, जेवणाच्या आधी किंवा नाश्त्याच्या आधी किंवा गव्हाच्या ब्रेड बरोबर किंवा पोळी सोबत जरी घेतलं, तरी इट इज अ गुड सोर्स. त्यांनी आपल्या पोटामध्ये जर काही जखमा झाल्या असेल, इन्फ्लमेशन असेल, तर ते निघून जाण्यासाठी मदत होते आणि सुदिंग इफेक्ट मिळतो. आता नेक्स्ट जे आहे मला विचारायचं की ह्याच्यामध्ये होमिओपॅथीचा रोल काय. म्हणजे तुम्ही म्हणत असाल की आता डाएट आम्ही ओके करू, एक्सरसाइज ओके करू, स्ट्रेस घेणार नाही, ओके फाईन, मग आम्ही बरे होऊन जाऊ. देन व्हाय होमिओपॅथी? ओके, सो लेट मी क्लिअर यू वन थिंग, की आपण ज्या वेळेला एक्सपोज होतो, आता एक्झाम्पल तुम्ही कोविडच घ्या. कोविडचा व्हायरस एखाद्याच्या शरीरामध्ये प्रवेश केल्या केल्या तो लगेच शिंकायला लागत नाही, बरोबर? त्याच्यासाठी एक ठराविक काळ जावा लागतो. तसंच या सगळ्या गोष्टी ज्या क्षणी चालू होतात तुमच्या आयुष्यामध्ये, डाएट चेंजेस म्हणा, स्लीप डिस्टर्बन्सेस म्हणा, किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल जगणं जेव्हा चालू होतं, तेव्हा लगेच तुमची बॉडी हे सिम्पटम्स दाखवत नाही. एक काळ जावा लागतो, त्यानंतर तुमची बॉडी हे सिम्पटम्स दाखवायला लागते. ठीक आहे. सो दॅट इज अ लॉंग लेटंट पिरियड. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला माहित नसतं की एक्झॅक्टली कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतोय. दॅट इज ऍब्सेन्स ऑफ नोन एजंट. अजून तिसरी गोष्ट आहे मल्टीफॅक्टोरियल कॉझेशन. म्हणजे फक्त एकाच गोष्टीने त्रास होतोय असं नाही. काही जण लॅक ऑफ एक्सरसाइज असेल, काही जणांचं लॅक ऑफ हेल्दी फूड इंटेक असेल. तो अशा 3-4 गोष्टी एकत्र मिळून मल्टीफॅक्टोरियल कॉझेशन त्याला म्हणतो आपण. आणि इनडेफिनाइट ऑनसेट. आपण सांगू नाही शकत की हे केव्हा सुरू झालंय आणि हे केव्हा संपेल. तर ह्या गोष्टी पूर्णतः बऱ्या करण्यासाठी म्हणून औषधांची गरज असते, जे की होमिओपॅथीमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे अचीव्ह करून क्युअर करू शकतो. आता होमिओपॅथीज का, बाकी इतर पॅथीज का नाही? तर इतर पॅथीज बद्दल मी आता काही बोलणार नाही. बट व्हाय होमिओपॅथी? सो इट इज सेफ अँड इझी टू टेक. देर इज नो ऍडवर्स इफेक्ट, गुड पेन मॅनेजमेंट, इट इज कॉस्ट इफेक्टिव्ह अँड इट इज फॉर बेटर क्वालिटी ऑफ लाईफ. घेण्यासाठी अगदी सोपी आहे, हिचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत, पण बॅड इफेक्ट्स नक्कीच आहेत जर तुम्ही न विचारता घेतलं तर. त्याच्यानंतर पेन मॅनेजमेंट छान करू शकतो, कॉस्ट इफेक्टिव्ह डेफिनेटली आहे, आणि फॉर बेटर क्वालिटी ऑफ लाईफ. ओके. आता होमिओपॅथीमध्ये अप्रोच कसा असेल केसचा? बेसिकली जसं इतर पॅथीमध्ये असतं, मी एक उदाहरण द्यायचं मला तुम्हाला, की जर तुमच्यापैकी घरातल्यांपैकी 3 जणांना जर ताप आहे, तर तुम्ही तिघं पण क्रोसिन गोळी घेतली तर बरे होताल किंवा तुमचा ताप उतरेल. पण हेच जर तुम्ही एखाद्या होमिओपॅथिक डॉक्टरकडे गेलात, तर तुमच्या तिघांचीही औषधं ताप जरी असला तरी वेगवेगळी असतील. कारण काय? कोणाची तहान वेगळी असेल तापाच्या वेळेला, कोणाला तापाच्या वेळेला थंडी वाजत असेल, कोणाला तापाच्या वेळेला थंडी वाजत नसेल. सो इतक्या बारीक बारीक गोष्टीतून आम्ही तुम्हाला औषधं देत असतो, ज्याला आम्ही इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणतो. म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्तीसाठी होमिओपॅथिक औषधं वेगळी आहेत. रोगासाठी होमिओपॅथिक औषधं नसून व्यक्तीसाठी होमिओपॅथिक औषधं आहेत. ठीक आहे. सो त्या एका अप्रोचने आम्ही तुम्हाला औषधं देतो. कॉन्स्टिट्युशनल रेमेडी ज्याला आम्ही म्हणतो. ऑर्गन स्पेसिफिक रेमेडीज असतात, म्हणजे आता लिव्हरचं किंवा किडनीचा जो क्रोनिक डिसीज असेल, क्रोनिक रोग असेल, तर त्याच्यासाठी त्या ऑर्गनला स्पेसिफिक असलेल्याच मेडिसिन आम्ही देतो. आणि दुसरा आहे होलिस्टिक अप्रोच, जे आता तुम्ही कोविड मध्ये ऐकताय.
एक जिनस एपिडेमिकस नावाचा शब्द तुम्ही बहुधा ऐकला असावा. याच्यामध्ये काय करतो की आता फॉर एक्झाम्पल कोविडमध्ये सर्दी आहे, खोकला आहे, ताप आहे आणि हेवीनेस ऑफ ब्रीदिंग आहे. तर ह्या 4 गोष्टी घेतल्या तर ह्या 4 गोष्टींना एक कोणतं औषध लागू पडू शकतं आणि 100 लोकांच्या ग्रुपला ह्याच गोष्टी हेच सिम्पटम आहेत का आणि ते 100 लोक हे औषध दिल्याने बरं होतात का आणि जर बरं होतात तर त्या औषधाला आम्ही जिनस एपिडेमिकस म्हणतो. म्हणजेच काय की त्या रोगाचे जे सिम्पटम्स आहेत ते नोट डाऊन करायचे आणि त्यासाठी जे औषध आहे ते पर्टिक्युलर औषध द्यायचं. दॅट इज होलिस्टिक अप्रोच. पण हे अक्यूट केसेसमध्ये असतं, म्हणजे नुकताच सुरू झालेल्या केसेसमध्ये. आणि क्रॉनिक केसेस म्हणजे जे 6 महिन्यापासून जास्त आहे त्याला क्रॉनिक केसेस म्हणतो. ठीक आहे. सो इन शॉर्ट होमिओपॅथिक अप्रोच जो आहे तो आपला कॉन्स्टिट्युशनल असेल आणि लाईफस्टाईल करेक्शन असेल. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर युअर पेशन्स हिअरिंग. काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. थँक्यू डॉक्टर सायली. बरीच चांगली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो खूप खूप धन्यवाद. कोणाला काही क्वेश्चन्स असेल तर इथे चॅट बॉक्समध्ये क्वेश्चन्स टाकू शकता. आय गेस काही क्वेश्चन्स आले होते चॅट बॉक्समध्ये. ओके. तुम्हाला चॅट बॉक्स दिसतोय का? हा, दिसतोय. हां, त्यात काही क्वेश्चन्स आहेत. एक मिनिट मी चेक करते. दोन मिनिट. which is more important, BMI or body fat? मला समजलं नाही तुम्हाला काय विचारायचंय. महेश घुले यांनी हा प्रश्न विचारलाय. हॅलो. हो, ते तोपर्यंत त्यात टाकतील, तोपर्यंत आपण नेक्स्ट क्वेश्चनला मूव्ह करू ओके शकतो. ओके ओके. मला जर ते ऐकत असतील तर त्याचं उत्तर देऊ का आता दादा? चालेल चालेल. ओके. ऑडिबल हे कॅट आहे. हॅलो. हॅलो. हां, बोला. हा. सो तुम्ही हॅलो. येतोय, आवाज येतोय. हा. ओके. सो BMI आणि बॉडी फॅट हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही जिमिंग करताय. कारण का तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की तुमच्या फॅट लॉस होतोय की नाही होतोय. बट फॉर युअर इव्हॉल्युशन ॲट युअर साइड इट इज गुड टू हॅव BMI. नंतर एकाने विचारलंय आनंद बी म्हणून, कॅन होमिओपॅथी क्युअर इन्क्रीज साईज ऑफ प्रोस्टेट ग्लँड? ओके. So yes, answer is yes. It can definitely cure the increased size of prostate gland. Another question is समीर यांनी विचारलाय, PCOD आणि थायरॉइड कॅन बी कम्प्लिटली क्युअर बाय होमिओपॅथी? ह्याचाही आन्सर आहे येस, डेफिनेटली इट इज क्युअर्ड बाय होमिओपॅथी. इट कॅन बी क्युअर्ड बाय होमिओपॅथी. नारायण सरांनी एक विचारलाय, फॉर ओबेसिटी दीक्षित डाएट और दिवेकर डाएट विच वन वुड बी मोर इफेक्टिव्ह? आता याच्यावर मी कमेंट करू नाही शकत, कारण काही जणांना दीक्षित डाएट सूट झालाय, काही जणांना दिवेकर्स डाएट सूट झालाय. बट फ्रॉम माय ओपिनियन आय कॅन सजेस्ट की यू कॅन हॅव युअर मील आफ्टर 2 hours, नॉट एक्झॅक्ट फुल मील, बट तुम्ही दर 2 तासांनी काहीतरी खाऊ शकता. एखादं फळ खाऊ शकता किंवा एखादी आपण राजगिराची वडी म्हणतो ती 2 खाऊ शकता, एखादा लाडू खाऊ शकता. सो
मेक इट श्योर की यू विल हॅव सम काइंड ऑफ हेल्दी फूड आफ्टर एव्हरी 2 hourly. ठीक आहे. विशाल भुजबळांनी विचारलंय, जेवणानंतर 2 ते 3 तासाने ठसका लागून तिखट गुळणी येते, असे का होते? साधारणपणे तुम्ही जेवल्यानंतर जर लगेच बैठं काम करत असाल किंवा लगेच जर झोपून राहत असाल तर हा त्रास होणं साहजिक आहे. आणि हा दिस इज वन ऑफ द टाइप ऑफ गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स, जे तुम्हाला आता मी सांगितलं होतं. सो जनरली शतपावली तरी ऍटलिस्ट करा, लगेच झोपू नका. एक सांगायचं विसरले मी की रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये 3 तासाचं अंतर असायला पाहिजे. महेश घुले यांनी विचारलंय, सगळे जनरली बीएमआय कॅल्क्युलेट करतात, पण बॉडी फॅट पर्सेंटेज हा इम्पॉर्टंट अस्पेक्ट आहे का? हो, डेफिनेटली आहे, ज्याचं उत्तर मी आत्ताच दिलं होतं. वैभव यांनी विचारलंय, होमिओपॅथीमध्ये 12 पद्धत आहे, त्याची औषधं बँगलोरमध्ये कुठे मिळू शकतात हे सांगू शकाल का? बँगलोरमध्ये आहेत बऱ्याच ठिकाणी, चिकपेठेत आहे, त्याच्यानंतर गांधीनगरमध्ये आहे, 2-3 आहेत. तुम्ही जर गुगल सर्च केलं तर तुम्हाला होमिओपॅथिक शॉप्स मिळतील तिथे. Can homeopathy cure bile reflux completely? Yes, definitely. It can definitely cure bile reflux. कौस्तुभ लोणकर यांनी विचारलंय की many a time a homeopath doctor have given me medications according to full moon day or no moon day, that is अमावस्या or पौर्णिमा. What is the reason behind that? Yes, ऍक्च्युली होमिओपॅथीमध्ये जसं मी म्हंटल की इंडिव्हिज्युअल अस्पेक्ट वर खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात. तर आता काही जणांना तुम्ही जर बघत असाल तर अमावस्या पौर्णिमा ह्या दिवशी त्रास जास्त होतो. सो डिपेंड ऑन इट मेडिसिन्स तुमचे व्हेरी होतात. म्हणजे जर तुम्हाला वी हॅव टू नोट इट डाऊन की तुम्हाला एक्झॅक्टली त्रास केव्हा होतोय. जर फुलमून येतोय त्याच्या आधी 4-5 दिवस त्रास होतोय का एक्झॅक्ट त्या दिवशी त्रास होतोय की त्यानंतर त्रास होतोय. त्यामुळे आम्हाला हे बघणं गरजेचं असतं की तुम्हाला केव्हा त्रास होतोय फॉर रेमेडी सिलेक्शन पर्पज. ओके. प्रभा तेंडोलकर यांनी विचारलंय की आय टेक होमिओपॅथिक मेडिसिन फॉर सायनस बट माय डॉक्टर चार्जेस टू हाय. शी इज insisting me to go for diabetic medicine also. Should I leave allopathy and go for homeopathy for it? ओके, ह्याचा सल्ला ऍक्च्युली मी तुम्हाला नाही देऊ शकत, कारण का तुमच्या डॉक्टरांनी तुमची केस घेतलेली असणार आहे होमिओपॅथिक पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि व्हाय शी इज सजेस्टिंग और ही इज सजेस्टिंग यू टू टेक अ डायबेटिक मेडिसिन, दॅट रिझन आय डोंट नो. सो जर मी त्यांच्याशी बोलू शकले तर डेफिनेटली मी तुम्हाला ह्याचा डिसिजन देऊ शकेन. नेक्स्ट क्वेश्चन इज, कॅन अस्थमा अँड डस्ट ॲलर्जी बी क्युअर्ड विथ होमिओपॅथी? येस, 100%. Okay. Next question is acidity also a side effect of PCOS? Not really. It is not a side effect of PCOS, but it is a side effect of your sedentary lifestyle or obesity जर असेल तर definitely yes, it is a effect of that. Okay. थायरॉइड पेशंट नॉर्मल होऊ शकतो का? नॉर्मल होण्यासाठी किती वेळ लागेल? इट डिपेंड्स की तुम्हाला किती वर्षांपासून थायरॉइड आहे. मिनिमम आम्ही 6 महिन्याचा स्पॅन सांगतो आणि हे डेफिनेटली क्युरेबल आहे, बट पेशंट टू पेशंट इट व्हॅरीज. ओके. पॅलिड्रॉमिक रुमॅटिझम क्युअर होऊ शकतो का? पॅलिड्रॉमिक रुमॅटिझम थोडं किचकट आहे, बट या डेफिनेटली वी कॅन गिव्ह यू अ गुड पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट आणि इफ इट गोज वेल डेफिनेटली क्युअर इज ऑल्सो देअर. ओके. ओके, आय थिंक सगळे क्वेश्चन्स झालेत. Yes, thank you very much for Correct. answering all those questions, and I hope everyone have got answers for their questions. So अजून कोणाला काही questions असले तर you can ask now. एक 5 minutes we can just spend on it. Okay. Or else जर नंतरही कोणाला काही questions असले तर you can reach out to her in person through her whatever contact details are there. Correct. So I guess a question इथे regarding some diabetic control is there. Okay, I'll check. Does it control diabetes? Yes, definitely, 100%. It has a great results in diabetes.
वेर आर यू पुट अप इन बँगलोर? ओके. माझं क्लिनिक जे आहे ते जगपूर लेआउटला आहे. मी इथे माझा ईमेल आय डी सेंड करते. जर कोणाला काही क्वेरीज असतील तर यू कॅन ईमेल मी और कॉन्टॅक्ट मी. डज होमिओपॅथी हॅव अ डिटॉक्स प्रोसेस लाईक पंचकर्मा इन आयुर्वेदा? नाही, होमिओपॅथीमध्ये अशी काही डिटॉक्स प्रोसेस नाहीये आयुर्वेदासारखी. बट हा म्हणजे जर कन्सिव्ह करायचे वगैरे अशा गोष्टी ज्या पंचकर्मामध्ये असतात तर त्या गोष्टी होमिओपॅथीमध्ये होतात. बट इट डझंट हॅव एनी प्रोसिजर काइंड ऑफ थिंग. ओके. ओके, मी इथे जस्ट ईमेल आय डी शेअर करते. मी माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डी शेअर केलाय. काही क्वेरीज असतील तर तुम्ही त्यावर विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच फॉर शेअरिंग दिस इन्फॉर्मेशन. आणि एक क्वेश्चन होता की बऱ्याच लोकांकडनं मी ऐकलेलं आहे की होमिओपॅथिक ट्रीटमेंट इज कॉस्टली और सम और व्हॉट आर युअर व्ह्यूज ऑन दॅट? मीन्स डज इट डिपेंड्स ऑन क्युअर टू क्युअर और हा कपिल, हाऊ मला इज पण इट? तेच म्हणायचंय की होमिओपॅथी मध्ये पण डॉक्टर खूप 3,000 वगैरे घेते एक एक महिन्याला. सो मला पण खूप हे वाटतं की खूप हेवी अमाऊंट चार्ज करतात असं वाटतं. But they take 3,000 for how many days or how many months? वन Like, मंथ 1 मंथ. राईट. जर आता आपण साधा साधा हिशोब घेतला, तुम्ही ॲलोपॅथ कडे गेलात, फर्स्ट कन्सल्टेशन इज 200 रुपीज मिनिमम, राईट? आणि त्याच्यात मध्ये तुम्हाला साधारण 5 ते 6 दिवसाचं औषध दिलं जातं. त्याची कॉस्ट असते साधारणपणे 300 पकडूया, तर 500 रुपये तुमचे साधारण 3 ते 5 दिवसाचे होतात. याप्रमाणे तुम्ही महिन्याचे कॅल्क्युलेट केले तर ते अप्रॉक्सिमेटली 2-2.5 हजारापर्यंत सगळं बजेट जातं औषधं वर खाली करून. ठीक आहे. So for 1 month, some doctors, yeah, they do charge 3,000 or 2,000. 5,000 पण घेते ती, कधी कधी 5,000 पण घेते. It depends totally on them, their experience, and what kind of treatment they are giving. As of now, I can tell you that there is no other pathy who is claiming that क्लासिकल your होमिओपॅथी काय आहे? क्लासिकल होमिओपॅथी म्हणून काय, त्याच्यात वेगळे जर्मन मेडिसिन म्हणून सांगते ते. जर्मन मेडिसिन्स असं हे नाही, ह्याचे वेगवेगळे ब्रँड आहेत. SBL आहे किंवा म्हणजे वेगवेगळ्या ब्रँडचे मेडिसिन्स येतात रादर. ओके. So classical homeopathy is one of the type of homeopathy which many homeopaths follow. आणि अकॉर्डिंग टू त्यांचं पेमेंट सेट केलेलं आहे ऑब्व्हियसली. आणि ते जास्त एक्सपिरियन्स म्हणजे होमिओपॅथ्स आहेत मुंबईमध्ये वगैरे 3,000 पर मंथ इज अ नॉर्मल consultation with medicine charges for homeopathy. So yeah, it is there and it is up to them. आपण नाही सांगू शकत ते चार्जेस, बट इट इज लाईक वर्थ पण असतं, कारण का तुम्हाला क्युअर गॅरंटी करतात ते, नॉट की पॅलिएशन, विच अदर पॅथीज डोंट क्लेम. एक असा समज आहे की ओके, ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. येस. कोणीतरी बोलतंय, मला आवाज नाही येते त्यांचा. ओके, आय गेस एक लास्ट क्वेश्चन घेऊया इथे आपण. एक हा. लास्ट क्वेश्चन आनंद यांनी विचारलेला आहे. आय हर्ड दॅट टेकिंग होमिओपॅथिक मेडिसिन फॉर लॉंगर टाइम अफेक्ट्स द लिव्हर इन अ नेगेटिव्ह वे. इज इट ट्रू? No, it is not at all true. It will not affect your any body part or any system in your body. ओके. Yeah. यप, थँक्यू व्हेरी मच. सो इथे मला वाटतं बरेच क्वेश्चन्सचे आन्सर दिलेले आहे. सो आपण इथे आता सेशन एंड करू. सो थँक्यू वन्स अगेन डॉक्टर सायली. थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग इन. खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. सो थँक्यू ऑल. सो इथे आपण आता आजचं सेशन एंड करूया. सो थँक्यू. गुड नाईट एव्हरीवन. बाय. थँक्यू दादा तुम्हाला पण की तुम्ही ही अपॉर्च्युनिटी दिली आणि